एक आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हात ठेवावी। 2 मेदूवडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा घातला तर मेदूवडे मस्त होतात। 3 पावसाळ्यात आठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात एक कडक उन्हात गरम करावेत, उदाहरणार्थ पापड, कुरडया, सांडगे वगैरे। 4 कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यात थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे। 5 कुकरची वाफ जात असेल तर कुकरची दांडी दाबून धरा, काही मिनिटातच कुकर वाफ धरेल। 6 भजे बनवताना पिठामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करा, भजे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात। 7 कोणतीही भाजी बनवताना धना पावडर नसेल तर कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरमध्ये फिरवून वाटणामध्ये टाकू शकता, भाजी चवदार लागते। 8 जेवणामध्ये पांढरा भात जास्त शिल्लक राहिला असेल तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि मॅगी मसाला टाकून छान परतून घ्या, भाताची चव मॅगी सारखी लागते। 9 अळूवडी बनवताना त्यामध्ये लिंबाचे 2 ते 3 थेंब टाका, त्यामुळे घशामध्ये खवखव होत नाही। 10 हाताला बोंबील किंवा मासे बनवताना वास लागला असेल तर बाजरीचे पीठ हाताला चोळून हात धुवा, खराब वास लगेच हाताचा निघून जातो। 11 ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमी पिकलेल्या आणि लाल रंग असलेल्या टोमॅटोचा वापर करा, यामुळे ग्रेव्हीला रंग छान येतो। 12 मटर शिजवताना मटरचा रंग हिरवा राहण्यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी, यामुळे मटरचा रंग टिकून राहतो। 13 हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवून शिजवाव्या, यामुळे भाज्यांमधील व्हिटॅमिन वाफेसोबत निघून जात नाही। 14 तूर डाळ उन्हात वाळवू नये। 15 वाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरिक पावडर लावून ठेवावी। 16 आपणास केमिस्ट दुकानात बोरिक पावडर सहज उपलब्ध होते। 17 कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात। 18 रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय आपणास असावी। 19 किचन मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठीच आपण लिक्विडचा वापर करावा। 20 हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी। 21 दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवाव्यात। 22 लोखंडाच्या कढईला गंज लागला असेल तर तिथे कांदा कापून चोळावा, गंज लागलेला निघून जाईल। 23 जर 2 भांडी एकमेकात अडकली असतील तर भांड्याला जिथे अडकलेत तिथे जरास खोबर तेल लावून अर्धा ते 1 तास तसंच सोडल्यानंतर ते पटकन निघतात। 24 सुकी भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात सगळ्यात शेवटी किचन किंग मसाला घातल्यास भाजीचा स्वाद वाढतो। 25 तुरीची डाळ आपण कधी कधी कुकरला लावतो व ती उतू जाते, त्यासाठी डाळीत अर्धा चमचा सरसो तेल टाकल्यास डाळीतील पाणी उतू जात नाही। 26 छोले व मटार लवकर शिजावा म्हणून शिजवताना त्यात 2 किंवा 4 थेंब नारळाचे तेल घालाव, त्याने लवकर शिजतात। 27 बटाटे उकडून घेतल्यानंतर गरम बटाट्यामध्ये थंड पाणी टाकल्यानंतर बटाट्याची चव बिघडते, यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावेत, यामुळे बटाटे लवकर थंड होतात आणि साल सुद्धा सहज निघतात। 28 जास्त प्रमाणात कढीपत्ता असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून कोरडा करावा आणि कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून 1 मिनिट कढीपत्ता गरम करून घ्यावा व नंतर एका हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा, यामुळे कढीपत्ता जास्त दिवस फ्रेश राहतो, तसेच फ्रीज शिवाय सुद्धा हा कढीपत्ता चांगला राहतो। 29 गव्हाच्या पिठाला जाळी आळी लागू नये म्हणून त्यामध्ये तमालपत्राचे काही पान टाकून ठेवावीत, त्यामुळे गव्हाच्या पिठाला जाळी लागत नाही। 30 सुकामेवा जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी थोडासा भाजावा आणि नंतर एका बरणीत भरून ठेवावा, यामुळे सुकामेवा जास्त दिवस चांगला राहतो। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा।